मंडळी, मालेगावमध्ये जे 3-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले, अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारलं गेलं, एवढी वाईट घटना कुठंच घडली नाही आजपर्यंत. अशी वाईट घटना घडलेली आहे आणि ही अशी वाईट घटना खरंच घडली नाही पाहिजे. 3 ते 4 वर्षाच्या मुलीवर एवढा वाईट अत्याचार आणि नंतर मारले दगडाने ठेचून. कशामुळं? तर बापासोबत भांडणं होते. अरे बापासोबत भांडणं होते ना, बापासोबत भांडणं करायचे. त्या 3-4 वर्ष मुलीचा काय गुन्हा रे? आणि सरकार अजूनही या गोष्टीला हे करतंय, पाठिंबा देतंय, काहीच ॲक्शन घेत नाहीये. तो मुलगा पकडलेला आहे, विजय खैरनार नावाचा मुलगा आहे. असे विजय खैरनार नावासारखे हरामखोर आणि नीच लोक प्रत्येक गावागावामध्ये आहेत. हेच मला सांगायचं आहे व्हिडिओमधनं. आज ते 3-4 वर्षाची मुलगी वारली, ती 3-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले. अशा घटना वारंवार घडतायत. तात्पुरतं सगळे मेनमध्ये घेऊन जातात, परत काय होतंय? काहीच नाही, जैसे थे. अशा घटना किती दिवस सहन करणार आहे तुम्ही? आम्ही आपल्या घरात घडतं ना तेव्हा कळतं की काय, ज्या त्या वडिलांच्या, त्याच्या आईच्या, ज्या आता जे चाललंय ना, काय चाललंय त्यांनाच माहिती, काय त्रास सहन करतात त्यांनाच माहिती आहे. त्यामुळं इथून पुढं ही अशी घटना कुठल्याच बहिणीवर, कुठल्याच आईवर, कुठल्याच बहिणीवर, कुठल्याच मुलीवर घडली नाही पाहिजे. गावागावामध्ये सगळे सतर्क व्हा. आधी तुमच्या घरापासून सुरुवात करा. तुमची आई, तुमची बहीण, तुमची वहिनी, तुमची चुलती सेफ आहे का बघा, शेजारी सेफ आहे का बघा, आणि मग मेनमध्ये घेऊन जा. मेनमध्ये घेऊन जाऊन काय होते, गावागावात एक समिती तयार करा. हे अशी समिती तयार करा ज्याच्यातून जो कोणी त्रास देतोय लोक, ज्यातून सुरुवात होते तिथंच ती ठेचली गेली पाहिजे. तिथं समिती निवडा, कंप्लेंट बॉक्स तयार करा आणि गावामध्ये असे विजय खैरनार नावाचे हरामखोर नीच लोक आहेत, त्या लोकांना तिथंच ठेचा. म्हणजे पुढे चालून अशा घटना थांबवता येतील. उगाच एक घटना घडली मालेगाव सारख्या ठिकाणी की लगेच सगळे एकत्र होणार, स्टोरी ठेवणार. न्यूज मीडियावाले सुद्धा अशा गोष्टी कमी दाखवतात का, काय माहिती, आय डोंट नो. पण या गोष्टी थांबल्या पाहिजेत, कारण त्या 3-4 वर्षाच्या एवढी मुलगीचा अत्याचार होऊन तिला ठेचून मारलंय. जरा तर माणुसकी ठेवा आणि सगळ्यांनी जाग व्हा. आणि गावागावामध्ये, शहरामध्ये तुम्ही तुमच्या शेजारी लोक राहतात त्यांच्यावर जरा नजर ठेवा. नीच लोक आहेत, नीच. त्या लोकांना ओळखायला शिका.